सभापती महोदय, सचिन अहिर माननीय सदस्य यांनी फार महत्त्वाच्या मुद्द्यावरती लक्ष वेधलंय सभागृहाचं। हा मुद्दा या सभागृहात वारंवार येऊन गेलेला आहे आणि जमीन शासनाची आणि मक्तेदारी काही ठराविक लोकांची असा साधारण याचा आशय आहे। याच्यापूर्वी आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला हे सगळे विषय आले आणि त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की शासनाच्या सवलती जे लोक घेतात, जे शासनाच्या जमिनी भाडेपट्ट्याने घेतात किंवा वेगवेगळ्या योजनांखाली शासन त्यांना मदत करते, अशा ज्या संस्था आहेत, मग तिथे हॉस्पिटल असतील, जिमखाने असतील, या सगळ्यांनी शासनाचं काहीतरी दायित्व लागतं। हे दायित्व फक्त सनदी अधिकाऱ्यांसाठी आहे, सर्वसाधारण नागरिकांसाठी आहे। जसं आरजीपीची पॉलिसी असेल तर आरजीपीची पॉलिसीमध्ये आरजीमध्ये फक्त 15% तुम्ही अलाउड करता, पण 67% जे लोकांना तुम्हाला जे ओपन ठेवायला पाहिजे स्पेस लोकांसाठी, सर्वसाधारण नागरिकांसाठी, ती देखील आजही कुठलाही जिमखाना ठेवत नाहीये। मग अशा बाबतीमध्ये तुमचं धोरण काय की सर्वसामान्य लोकांसाठी ज्या जागा खुल्या असल्या पाहिजेत, या जागा देखील कोण आज ओपन ठेवत नाही। आमदारांचं तर सोडून द्या, कारण आमदारांनी कुठली गोष्ट मागितली की आमदारांना ती टीका होते, पण तेच गोष्टी सनदी अधिकाऱ्यांना पायघड्या घालून दिल्या जातात। आमदारांचे तर फोन पण उचलत नाही, हॉस्पिटल असो, क्लब असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीत। आपण तो अभ्यास गट म्हणताय, हा अभ्यास गट गेले कित्येक दिवस हे अभ्यास गटाचं आम्ही ऐकतोय। हा अभ्यास गट तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार हे काम आणि किती दिवसात तुम्ही ते सभागृहामध्ये घेऊन येणार, आणि ज्या क्लब्सने व्हायोलेशन केलेलं आहे तुमच्या सगळ्या सेवा शर्तींचं, या क्लबवरती तुम्ही कारवाई करून जर त्यांनी व्हायोलेशन केलेलं असेल तर त्यांच्यावरती काय कारवाई करणार, कारण आजपर्यंत कुठल्याही क्लबवर अशी कारवाई झालेली मी तरी ऐकलेली नाही। साधं उदाहरण घ्यायचं तर वरळीचा क्लब आता आम्ही मध्यंतरी लोकलेखामध्ये बघितला, 80 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेची देणी बाकी आहेत त्यांची, ते देत नाहीये तुमची देणी आणि तुम्ही त्यांचं काही करू शकत नाहीये। म्हणजे आपल्याला शासनाला कार्यक्रम करायचा असेल तरी पैसे भरावे लागतात, म्हणजे तुम्ही त्यांना सवलत देता आणि वरती शासकीय कार्यक्रमाला पैसे देतात। प्रो गोविंदाला पण भरावे लागतात। तेच म्हटलं की हे प्रो गोविंदाला पण भरावे लागतात, प्रो गोविंदाला पण शासनाचा कार्यक्रम तरी पैसे भरावे लागतात। त्यामुळे माझा अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे की या अभ्यास गटाचा रिपोर्ट आपण कधी टेबल करणार, नंबर 1, आणि ज्यांनी व्हायोलेशन केलेलं आहे हे व्हायोलेशन काय आहे आणि त्याच्यावरती काय कारवाई केली हे देखील आपण पटलावरती ठेवणार का?